महाराष्ट्राच्या राजकारणातला एक स्वच्छ निर्मळ मनाचा माणूस भाजपामध्ये असून सुद्धा भाजपाचं जर का काही चुकलं तर त्यांच्यावरतीच गोळ्या झाडण्याचं काम किंवा आपल्या विचारांनी त्यांना संज्ञान करण्याचं काम, अज्ञानातून बाहेर काढण्याचं काम हे जो एक नेता करतो त्यांचं नाव म्हणजे नितीन गडकरी. नितीन गडकरींचा प्रवास जो काही आतापर्यंतचा राजकीय आहे, हा राजकीय प्रवास अवघ्या महाराष्ट्रानेच नाही तर सत्तेमध्ये असताना त्यांनी पुलमंत्री म्हणून त्यांची ओळख अवघ्या भारतामध्ये सुद्धा आहे. परंतु याच नितीन गडकरींना आता त्यांच्या नावाची उमेदवारी किंवा याच्या अगोदर ते सुद्धा खासदार होते, परंतु त्यांच्या नावाची उमेदवारी आता ही भाजपाने डिक्लेअर सुद्धा केली. परंतु भाजपाने ही उमेदवारी डिक्लेअर केल्याच्या नंतर काँग्रेसला सुद्धा इथे चेव आलाय किंवा काँग्रेसने सुद्धा संभाव्य उमेदवार कोण असणार याची यादी त्यांनी नागपूरसाठी किंवा महाराष्ट्रासाठी सुद्धा जाहीर केलेली आहे. परंतु नितीन गडकरी यांना कोणता उमेदवार विरोधात जाऊन हरवू शकतो असं महाराष्ट्रातला एकही नेता किंवा महाराष्ट्रातला एकही पक्ष सांगू शकत नाही. कारण इथल्या जनतेने किंवा नागपूरच्या उमेदवाराला याच मतदारांनी दिलेली मतं किंवा नितीन गडकरी यांच्यावरती ठेवलेला विश्वास हा इतका मोठा आहे की नितीन गडकरींचा पराभव कोणीही करणं हे शक्य सुद्धा नाही. परंतु नितीन गडकरींचा पराभव हा काँग्रेस करू शकते का, याच विषयाचा आज आपण येथे आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी समीर खंडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा. तुम्ही जर का या चॅनलवरती अजून जर का नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. नितीन गडकरींची भाषणं, नितीन गडकरींच्या सभा आणि नितीन गडकरींचं काम अवघ्या नागपूरनेच नाही तर अवघ्या महाराष्ट्राने नव्हे तर अवघ्या भारताने पाहिलं सुद्धा. पुलमंत्री म्हणून त्यांची ओळख सुद्धा देशातील रस्ते किंवा देशातील प्रत्येक विभागामध्ये किंवा प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये चांगले रस्ते झाले पाहिजेत ही अशी त्यांची धोरणं सुद्धा. परंतु त्यांच्या वैचारिक ज्ञानावरती जर का आपण एक प्रकाश टाकण्याचा जर प्रयत्न जर का केला तर खऱ्याचं खरं आणि खोट्याला खोटं बोलण्याची ताकद एखाद्या पक्षामध्ये राहून सुद्धा आपल्याच पक्षाच्या लोकांना बोलणं किंवा टोमणं मारणं किंवा ज्या विरोधक पक्षांचं चुकलं जर का असेल तर त्यांना सुद्धा शिकवणं हे गडकरींचं काम सुद्धा. गडकरी म्हटलं की एक ज्ञानाचा झरा, गडकरी जर का म्हटलं तर एक विकास काम आणि गडकरी जर का म्हटलं तर त्यांना कोणी हरू शकत सुद्धा नाही. परंतु आता काँग्रेसने जी काही यादी बाहेर काढली, या यादीमध्ये जे काही उमेदवार होते त्यामध्ये संभाव्य उमेदवार म्हणून विकास ठाकरे यांचं नाव नागपुरातून अर्थात पश्चिम नागपूरमधून बाहेर सुद्धा आलं. विकास ठाकरे यांचा जर का आपण आढावा घेतला किंवा याच्या मागचा त्यांचा जर का इतिहास जर का बघितला तर ते पश्चिम नागपूरमधून आमदार सुद्धा राहिलेले आहेत. परंतु ते आमदार असताना आता नितीन गडकरींच्या विरोधात एखाद्या आमदाराला खासदार किंवा लोकसभेची तिकीट देणं हे योग्य आहे का, याच्यावरती सुद्धा आपण एक प्रकाश टाकला पाहिजे. कारण आमदार आणि खासदार या दोन्ही विधानसभा किंवा लोकसभेच्या मतांची जर का गणित आणि त्यांची बेरीज जर का जुळवण्याचा जर का प्रयत्न जर का केला तर याच्यामध्ये खूप मोठी तफावत सुद्धा असू शकते. त्याच्यामुळे नितीन गडकरी हे तिथले आता सध्या विद्यमान खासदार आहेत आणि गडकरींची पावर या मतदारसंघामध्ये खूपच जास्त आहे. त्याच्यामुळे गडकरींचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने आता जाळं जरी विणलं असेल तरी आता त्यांच्याकडून विकास ठाकरे यांचं नाव चर्चेत सुद्धा आलंय. अभिजित वंजारी, संजय हेडाऊ, विलास मुत्तेमवार हे सुद्धा त्यांना आता येथे काँग्रेसचे दिग्गज नेते, काँग्रेसचे खासदार, आमदार ज्यांनी याच्या अगोदर या पश्चिम नागपूरमध्ये उमेदवारी घेतलेली सुद्धा होती आणि आता ते विलास ठाकरे यांना मदत सुद्धा करणार. त्याच्यामुळे गडकरी यांचा पराभव ते करू शकतात अशा चर्चांना उधाण सुद्धा आलंय. परंतु जर विकास ठाकरे यांचा जर का इतिहास जर का आपण पाहिला तर ते याच्या अगोदर आमदार होते आणि एक आमदार असलेला माणूस त्यांच्या लोकसभेच्या रणांगणामध्ये जाऊन नितीन गडकरी यांच्यासारख्या माणसाला किंवा एवढ्या मोठ्या नेत्याला जर का हरू पाहत जर का असेल तर येथे काँग्रेस ही वेगळ्या दृष्टीने विचार करते का हे सुद्धा बघायला लागेल. विकास ठाकरे यांचा जर का इतिहास जर का आपण पाहिला तर ते 2014 साली याच विधानसभेच्या मतदारसंघामध्ये पश्चिम नागपूरमधून ते
26,000 मतांनी पडले सुद्धा होते. 2019ला याचीच भर त्यांनी काढत 6,000 मतांनी ते आमदार झाले सुद्धा किंवा 6,000 मतांनी त्यांनी स्वतः त्यांचं वर्चस्व दाखवलं सुद्धा. परंतु नितीन गडकरींना टप देणं किंवा नितीन गडकरींना हरवणं हे जरी काँग्रेसचं जर म्हणणं जर का असेल तर हे चुकीचं सुद्धा असू शकतं. कारण 1996 पासून हा गड 2014 पर्यंत काँग्रेसकडे होता. परंतु नितीन गडकरींनी हा गड 2014 नंतर आपल्याकडे घेतला. परंतु त्याच्यानंतर त्यांनी केलेली विकास कामे, गडकरींवरती लोकांनी ठेवलेला विश्वास, हा या विश्वासाला तडा जाऊ न देता गडकरींनी तिथली विकास कामं केली सुद्धा आणि लोकांना तिथे ज्ञान देण्याचं किंवा मीडियावरती येऊन पत्रकारांबरोबर त्यांच्या ज्या काही समस्या किंवा पत्रकार जे काही प्रश्न विचारतात त्याच्यावरती त्यांचा असणारं वैचारिक ज्ञान देण्याचा तिथे त्यांनी प्रयत्न सुद्धा केला. पश्चिम नागपूरमध्ये जर का विधानसभा मतदारसंघ आणि लोकसभा मतदारसंघाचा जर का आपण विचार जर का केला किंवा मतदारांचा विचार जर का येथे जर का केला तर येथे प्रामुख्याने हलवा, बौद्ध, दलित, मुस्लिम, कुणबी आणि तेली या समाजाचे लोक जास्त करून राहतात. त्याच्यामुळे हा गड जरी अगोदर काँग्रेसने जरी घेतला जरी असेल किंवा यात मतांचं विभाजन जरी होत जरी असेल तरी आता गडकरींवरती सहानुभूती किंवा गडकरींची विकास कामं बघून लोक 2014 पासून या सर्व समाजाचे लोक ही गडकरींच्या पाठीशी उभी सुद्धा आहेत. परंतु तुम्ही जर का म्हणाल की या वर्गाची लोक भाजपाला जर का मतदान करू शकत जर का नाही तर आता गडकरींना येथे कसं काय मतदान करू शकतात, तर याचं कारण एकच आहे की इथली लोक ही गडकरींच्या पाठीशी तेव्हाच उभी राहिली होती जेव्हा गडकरींनी त्यांच्यावरती ठेवलेला विश्वास किंवा लोकांनी त्यांच्यावरती ठेवलेला विश्वास, हा विश्वास किंवा या विश्वासाला तडा न जाऊ देण्याचं काम हे गडकरींनी तिथे केलं होतं. आता सध्या हीच लोक गडकरींच्या पाठीमागे ते भाजपामध्ये असताना सुद्धा का आहेत, तर याचं एकमेव कारण म्हणजे गडकरी हे कोणताही जातीवाद किंवा जातपात मानत नाहीत असं त्यांच्या कितीतरी मुलाखतींमधून किंवा कितीतरी त्यांच्या भाषणामधून आपल्याला समजलं सुद्धा आहे. ते जे काही बोलतात ते जात किंवा या समाजाच्या आधारावरती जर का बोलत जर का असतील तर ते जातीवरती कोणताही विषय घेत नाहीत. सर्व समाजाची लोक ही माझ्यासाठी किंवा सर्व जातीची लोक ही माझ्यासाठी प्रिय आहेत किंवा लोकांनी माझ्यावरती ठेवलेला विश्वास, या विश्वासाला मी कोणत्याही प्रकारचा धक्का लागू देणार नाही असं गडकरी नेहमीच सांगतात. त्याच्यामुळे आता विकास ठाकरे जरी त्यांचं संभाव्य यादीमध्ये किंवा संभाव्य उमेदवारामध्ये जर का इथल्या काँग्रेस पक्षाने जर का त्यांचा निर्णय घेऊन त्यांना उमेदवारी जर का देण्याचा जर का प्रयत्न जर का केला असेल तर हा प्रयत्न सक्सेस सुद्धा होणार नाही असं सुद्धा वाटतंय. कारण गडकरींची ताकद या मतदारसंघामध्ये खूप आहे. जरी ते भाजपाचे जरी असले तरी ते तिथे सर्व समाजाचे प्रिय आहेत. त्याच्यामुळे गडकरी यांना हरण्याची किंवा जिंकण्याची अशी काही भीती सुद्धा वाटत नाही. जर त्यांना हरण्याची भीती जर का असते तर त्यांनी आता काँग्रेस जर का एखादा तगडा उमेदवार जरी देणार जर का असेल तर त्यांनी ही भीती दूर करत त्यांची नाराजी जी काय असेल किंवा ती त्यांनी बोलून सुद्धा दाखवली असती. पहिल्या यादीमध्ये गडकरींचं भाजपाने नाव सुद्धा घेतलं नव्हतं, परंतु याच पहिल्या यादीच्या नंतर गडकरी यांनी शब्द सुद्धा काढले नाहीत. परंतु दुसऱ्या यादीमध्ये गडकरींचं नाव हे भाजपाने टाकलं सुद्धा. कारण गडकरी जर का या मतदारसंघामध्ये जर का नसतील तर इथली एक सीट गडकरींच्या रूपाने ही भाजपा गमावू शकते. त्याच्यामुळे जर का गडकरींना जर का भाजपाने सीट जर का दिली जर का नसती तर गडकरी हे अपक्ष सुद्धा तिथे उभे राहिले असते किंवा जर गडकरी अपक्ष जरी तिथे उभे जरी राहिले तरी सुद्धा या नागपूरमधून किंवा या लोकसभा मतदारसंघामधून गडकरी यांचा विजय हा निश्चित होऊ शकतो. हे अवघ्या महाराष्ट्राने किंवा या अख्ख्या देशाने पाहिलं सुद्धा. त्याच्यामुळे गडकरी यांच्या ताकदीचा अंदाजा हा अजून काँग्रेसला आला नाही का असा सुद्धा काँग्रेसला प्रश्न सुद्धा विचारावा लागेल. कारण विकास ठाकरे किंवा त्यांच्याबरोबर त्यांच्या मदतीला असणारे अभिजित वंजारी, संजय हेडाऊ, विलास मुत्तेमवार हे जरी असतील तरी सुद्धा इतक्या या दिग्गज नेत्यांचा पाठिंबा काँग्रेसमध्ये किंवा काँग्रेसकडून जरी विकास ठाकरे यांना जरी झाला तरी गडकरींच्या विरोधात दंड ठोकणे किंवा ठोकणे हे कोणत्याही उमेदवाराला जमणार नाही. त्याच्यामुळे गडकरी हे सहजच निवडून येतील. या नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये नक्की
नितीन गडकरी यांचा विजय होईल की ते हारतील, त्यांना जे काही टफ देण्यासाठी ज्या संभाव्य उमेदवाराची जी काय आत्ता हालचाल दिसत आहे ती म्हणजे विकास ठाकरे यांची काँग्रेसकडून निश्चित उमेदवारी आत्ता सध्या झाली सुद्धा असेल, परंतु त्यांना या उमेदवारीचा फायदा होईल का? ते गडकरींच्या विरोधात उभे राहून निवडून येतील का? किंवा गडकरी त्यांना सहजच पाडतील का? किंवा गडकरींचा पराभव करणे ते शक्य आहे का? तुम्हाला नक्की याविषयी काय वाटतंय आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील.